पाथरूड चौक परिसरातील बेघर झालेल्या दलित कुटुंबांना तात्काळ न्याय व पुनर्वसन मिळावे या मागणीसाठी गुरुवारी सोलापूर महानगरपालिकेत नाट्यमय घडामोडी घडल्या। युवा भीमसेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला। पाथरूड चौक परिसरात अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या दलित समाजातील सुमारे 15 ते 16 कुटुंबांची घरे अतिक्रमण हटाव कारवाई दरम्यान पाडण्यात आली। त्यानंतर ही कुटुंबे बेघर झाली असून त्यांच्यासमोर निवारा, उपजीविका आणि कुटुंबाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पुनर्वसनशिवाय घरे पाडल्याचा आरोप करत संबंधित कुटुंबे आणि सामाजिक संघटना गेल्या काही दिवसापासून आंदोलन करत आहेत। युवा भीमसेनेच्या वतीने यापूर्वीही महापालिका प्रशासन आयुक्त आणि भूमी व मालमत्ता विभागाकडे अनेक वेळा निवेदन देण्यात आली होती। बेघर झालेल्या कुटुंबांना पर्यायी जागा व निवारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती। मात्र प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। कायच नाही साहेब, आता हे लोक परिवार सगळे रोडावर आले। ते पावसाचा दिवस आहे, एक बोगस स्तरावर हे करून चुकीच्या माध्यमातून अन्याय केले त्याने आमच्या समाजावर। इकडनं गेलं त्या फेरी तिकडे गेले, त्या कार्यालयात तिकडे जावा, भूमी मालमत्ताला जावा, अतिक्रमणला जावा। आमच्या लेकरा बाळाला आता वर्ष वाजायला आम्ही वनवास भोगायला लागला होता। आमच्याकडे कोण पण लक्ष द्यायला तयार नाहीये। मग मरण्याशिवाय आमचं काय अर्थ आहे जगून इथं? आम्हाला असं करायला गुरुवारी सकाळी प्रभावित कुटुंबे, महिला आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने महापालिका मुख्यालयात दाखल झाले। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। काही वेळाने आंदोलन अधिक तीव्र झाले आणि संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला। या घटनेमुळे महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत आंदोलनकर्त्यांना रोखले। सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही प्रसंगावधान दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेमुळे महापालिका परिसरात काही काळ तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले होते। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना पुनर्वसन न देता घरे पाडण्यात आली, त्यामुळे लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिक उघड्यावर आले आहेत। शासनाच्या पुनर्वसन धोरणाची अंमलबजावणी न करता कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान महापालिका प्रशासनाकडून संबंधित कुटुंबांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। मात्र ठोस आदेश न पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा युवा भीमसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। या घटनेमुळे बेघर कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आमचे जे दलित समाजाचे कुटुंब या ठिकाणी जवळपास एक 15-16 कुटुंब सोलापूर महानगरपालिकेच्या जागेत राहत होते। अतिक्रमण विभागाच्या नावाखाली यांचे घरं पाडून त्या ठिकाणी बेकायदेशीर लोकवस्तीमध्ये पार्किंगची सुविधा करून दिली महापालिकेने, आणि तो पण ठराव रविवारी। मला सांगा, महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सुट्टी म्हणून रविवार ओळखली जाते, मग एवढी काय यांना गडबड होती महापालिकेला की त्यांनी रविवारी तो ठराव त्यांना मंजूर करून पार्किंगसाठी दिली। आणि तिथं सार्वजनिक शौचालयावर कब्जा करून तो आम्ही वारंवार यांना सांगतोय की हे लोक गरीब आहे, अत्यंत यांना घरं द्या, घरं निवारा महत्त्वाचा। आम्ही फुकट मागत नाही, सोलापूर महानगरपालिकेला भाडेतत्वावर आम्ही घरं मागतोय। परंतु गेल्या 7 महिन्यापासून आम्ही फिरतोय ह्या भूमी मालमत्तेनं अतिक्रमण तिकडून इकडं यांची कोण दागच घ्यायला तयार नाही। आता आम्ही 11 तारखेला त्यांना निवेदन दिलं तर साहेब आमचं काय तर निकाल लावा। गेल्या 8 दिवसापासून आंदोलनाला बसलो, आमची दखल न घेतल्यामुळे आम्ही 11 तारखेला निवेदन दिलं, साहेब आम्ही 25 तारखेला आत्मदहन, तरी देखील अजून आम्हाला पत्र नाही, कसलंच काय नाही। म्हणजे तुम्ही आमची वाट बघताय का? शासन स्तरावर अनुसूचित जाती जमातीच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाचा धोरण आहे की यांना गोरगरीब लोकांना घरं उपलब्ध करून, परंतु सोलापूर महानगरपालिका ही दलित समाजाच्या विरोधात असल्याचे आम्हाला फर्स्ट या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि या
मागणीसाठी आम्ही स्वतः आत्मदहन करून घेण्यासाठी इथं आलो. इथं तेव्हा त्यांना लक्षात येतंय की अरे बाबा हे विषय गंभीर आहे. मग एवढ्या दिवस सोलापूर महानगरपालिका काय झोपली होती का, हा आमचा प्रश्न आहे. तात्काळ तो ठराव रद्द करून, तो ठराव चुकीचा आहे आणि लोकवस्ती आहे तिथं आजूबाजूचा एक प्रशासकीय ठराव जर मंजूर होत असेल तर बाजूच्या लोकांचा त्या ठिकाणी सूची घेणं गरजेचं आहे. तसं कुठलेच नाही आणि त्या जागेवर कसलंच आरक्षण नाही. मग सोलापूर महानगरपालिकेला अशी काय गाय होती की त्याला त्या गुलाम पैलवान मंगल कार्यालयवाल्याला त्या ठिकाणी पार्किंगसाठी ती जागा दिली आणि महानगरपालिकेचा जेव्हा इमारत त्याची गुलाम पैलवान मंगल कार्यालय उभारलं तेव्हा ह्यांनी चौकशी केली नाही का की त्याच्या ती जे इमारत आहे त्याला पार्किंगची सुविधा दिली नाही का. मग हे सगळ्या गोष्टी पैसेवाल्याला एक कायदा आणि गरीबाला एक कायदा असं म्हणावं लागेल.